नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण पुलाव बनवणार आहोत, तर त्याचं साहित्य मी दाखवते। आपल्याला पनीर पुलाव बनवायचा आहे, तर मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेत आणि हे स्वच्छ धुवून मी असे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे। बासमती तांदूळ घेतलेत मी, अर्धा किलो घेतलेत आणि ह्या कपानी 2 कप आणि थोडं जास्त झाले। त्याचं तुम्हाला मी साहित्य दाखवते। इथं आपण 1 वाटी हे कोबीचं फूल घेतलंय, म्हणजे फ्लावर, गाजर घेतलंय, शिमला मिरची घेतले, वाटाणा घेतलाय आणि फरसबी। आणि पुलाव आपल्याला करायचा आहे पनीरचा ना, म्हणून मी पनीर पाव किलो घेतलेत आणि असे आपल्याला एवढ्या साईजचे मी हे पीस करून घेतलेत। आणि हा फोडणीसाठी कांदा लागणार आहे, तर मी 2 कांदे घेतलेत असे उभे पातळ असे चिरून, हे बघा। आणि खडे मसाले काय आहेत तिथे, तेजपत्ता, लवंग, काली मिरी, हे स्टार फूल, मसाला वेलची आणि ह्या छोट्या वेलची, आपल्या हिरवी वेलची आणि काली मिरी, लवंग, तेजपत्ता। आणि फक्त आपल्याला पुलाव मसाला ह्याच्यामध्ये वापरायचा आहे। आणि इथे मिरच्या घेतल्यात मी 3-4 मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्यात, ह्या बघा या साईजने। आणि काजू लागणार आहेत आपल्याला, आणि हे अद्रक लसणाची पेस्ट। याच्यात आपल्याला कुठले मसाले वापर नाही करायचा, फक्त मी पुलाव मसाला वापर करणार आहे। पावडर मसाले कुठले आपल्याला वापरायचे नाही। तर चला आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। तर आता आपण पहिला गॅस पेटवून घेऊया। हा टोप ठेवलाय मी इथं, कुकरमध्ये नाही आपल्याला करायचं, टोपामध्येच करायचं आहे। पहिला आपल्याला हे काजू आणि पनीर हे आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। 2 चमचे एवढं मी तूप टाकले। आता आपले तूप गरम झाले, काजू टाकून घेतलेत। हे काजू आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। हे बघा काजू आपलं परतून झालेत, ते काढून घेते। तेल टाकून घेतलं 1 पळी, थोडंसं चिमटीभर मीठ टाकलंय। आता आपण हे पनीर घेतलेत ना, ते आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं। आता आपलं पनीर भाजून झालंय, हे बघा मी आता काढून घेते। तर परत मी 1 चमचा दोन चमचे करून मी परत तूप टाकले याच्यामध्ये। आता आपल्याला हे आपण खडे मसाले घेतले होते ना, ते टाकून घ्यायचे। हा पुलाव आपल्याला एकदम पांढरा शुभ्र करायचा आहे, याच्यामध्ये कसला वापर करायचा नाही आपल्याला। आता हा कांदा चिरून घेतलाय ना, तो टाकून घेते। आता आपला कांदा परतून झालाय। आता ह्याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया, या उभ्या चिरलेल्या मिरच्या त्या टाकून घेऊया। आता ही अद्रक लसणाची पेस्ट आहे ना, ती टाकायची आपल्याला। आता या सगळ्या भाज्या आहेत ना, त्या एक-एक करून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे। शिमला मिरची, गाजर आणि मटार, सगळ्या भाज्या आणि हो, मी बटाटा पण कापून घेतलेला, मी मगाशी दाखवायला विसरली। इथं मोठ्या साईजचा 1 बटाटा मी असा कापून पाण्यामध्ये ठेवला होता, हे असे पीसेस करून घेतलेत मी, तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मी हे काजू घेतले होते ना, ते पण मी याच्यामध्ये टाकून घेते। हे बघा, ह्या भाज्या आपल्या सगळ्या एकजीव करून घेतल्यात मी। आता हे आपल्याला 5 मिनिटं असे झाकून ठेवायचे, म्हणजे थोड्या शिजल्या पाहिजे ह्या भाज्या। मध्यम गॅसवर ह्याला शिजून घ्यायच्या ह्या भाज्या।
2 कप तांदूळ आहेत ना आपल्याला, तर आता आपल्याला ह्याच कपाने 4 कप पाणी गरम करून घ्यायचं आहे. आता बघूया भाज्या आपल्या कितपर्यंत शिजल्यात. हे बघा भाज्या आपल्या शिजल्यात बहुतेक. हे बघा यांचा कलर चेंज झालाय, म्हणजे 70 ते 80% आपल्या भाज्या शिजल्यात. आता जे आपण पाणी गरम करून घेतलंय ना ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. हे पाणी ओतते मी ह्याच्यामध्ये. आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण मीठ काय टाकलं नव्हतं. आता ह्याला एक उकळी येऊन द्यायची आणि जो आपण हा पुलाव मसाला घेतला होता ना तो टाकून घेते त्याच्यामध्ये. तर बघूया आपल्या पाण्याला उकळी आले काय. हे बघा उकळ आले चांगले. आता हे तांदूळ आपण ठेवलं होतं ना त्याचं सगळं पाणी मी गाळून घेतलंय. आता हे तांदूळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे हलक्या हाताने आपल्याला वर खाली करायचं. हे पनीर घेतलं होतं ना आपण तळून ते पण त्याच्यामध्ये घालून घेते मी. आता ह्याला मस्त मंद आचेवर आपल्याला 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आता बघूया आपला भात कुठपर्यंत शिजलाय. अजून आपला भात बरोबर शिजलाय नाही, अजून आपल्याला ह्याला शिजवायला पाहिजे. हलका मी वरती खालती करते हलक्या हाताने. अजून आपल्याला 7 ते 8 मिनिटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते वरून. थोडा मी ऑरेंज कलर टाकते. माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते. तुम्ही जरी नाही टाकलं तरी चालेल. आता परत आपल्याला 7-8 मिनिटं ह्याला शिजून द्यायचं आहे. बघूया आता आपली 7 ते 8 मिनिटं झाले. पुलाव झालाय काय बघू. हा बघा मस्त आपला पुलाव झालेला आहे. शिजलाय चांगला. हा बघा मस्त अगदी हलका फुलका झालाय. आता हा आपण जरा गार झाला ना मग अजून हलका फुलका होणार आहे. हा बघा एकदम सुटसुटीत झालाय. आता मी गॅस बंद करून घेते. तर हा आपला पनीर पुलाव बनवून तयार झालाय. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा. एकदम टेस्टी होतो हा पुलाव. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.